कुठे चालला तू? कुठे चालला? सांग ना, कुठे चालला? बोल कुठे? श्री आज नानी आजी सोबत पार्कमध्ये गेला, जिथे त्यांनी खूपच धमाल केली नानीसोबत. त्याला असंच पार्कमध्ये खेळायला खूपच आवडतं. त्यांनी प्रत्येक राईडची खूपच मजा घेतली आणि नानीसोबत पूर्ण पार्कमध्ये फिरला. त्याला डकमध्ये बसून मन भरलं नाही, तर तो पुढच्या राईडवर गेला आणि त्याला घसरगुंडी खेळायची होती, ज्याच्यामुळे तो नानीला घेऊन घसरगुंडीकडे गेला आणि त्याच्या नानीला एवढा फोर्स केला की तिला घसरगुंडी खेळवावंच लागली. आणि श्रीने खूपच जास्त मज्जा केली घसरगुंडीवरती. पण तो छोटा असल्यामुळे त्याला एकट्याला सोडता येत नव्हतं, म्हणून माझ्या आईने त्याला घसरगुंडी खेळवली. आणि त्याच्यानंतर तो झोक्यावरती गेला, जिथे तो एवढी मज्जा करत होता की त्याला एकट्याने झोका घ्यायचा होता. पण माझी आई त्याला झोका देत होती, तर त्यांनी तिला हटवून स्वतः झोका घ्यायचा असं सांगितलं आणि तो स्वतः झोका घ्यायला लागला एकटा. जे बघून माझी आई आणि मी आश्चर्य झालो, कारण की तो एवढा छोटा आहे, पण खूपच जास्त त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे की त्याला सगळ्या गोष्टी एकट्याला करायच्या होत्या. आणि तेवढ्यात तिथे पार्कमध्ये त्याचे नाना आले, ज्यांना बघून तो खूपच आनंदी झाला आणि सरप्राईज पण. आणि त्यांना बघून त्यांनी मिठीच मारली आणि श्री एवढा हॅप्पी झाला की जोरात ओरडला, नाना. श्रीसोबत थोडा वेळ खेळल्यानंतर त्याचे नाना निघून गेले. पण श्रीला पार्कमधून निघायचं मनच होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला घेऊन दुसरीकडे गेलो. तिथे पण जाऊन श्रीने खूपच मज्जा केली. पण गाईज, श्रीला घरी जायचं बिलकुल मन नव्हतं आणि तो परत रिटर्न पार्कमध्ये आला आणि डकवरती बसायची जिद केली. पण आम्ही त्याला कसं बसं तिथून घेऊन गेलो, पण तो एवढा रडायला लागला आणि म्हणत होता की मला परत पार्कमध्ये जायचं. तर मित्रांनो, अशाच नवनवीन एपिसोडसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.